राज्यात थंडीची लाट. विदर्भ मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका. पुढील 2 ते 3 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज. सेलू इथे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा या निमित्त पालखी आणि दिंडीत अनेक दिंड्यांचा सहभाग. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी. संपूर्ण विदर्भात नावाजलेली आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धा 11 डिसेंबरपासून सुरुवात. अकोल्यामध्ये 11 ते 13 डिसेंबर दरम्यान स्पर्धेचं आयोजन. वर्ध्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघातर्फे पदयात्रा. सार्वजनिक ग्रंथालय आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आली ही पदयात्रा. पदयात्रेत मोठ्या संख्येनं ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव इथं नंद तारांगण केंद्राचं उद्घाटन. अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे अवकाशातील अद्भुत रहस्यांचं होणार दर्शन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उभारण्यात आलेलं विदर्भातील एकमेव खगोल निरीक्षण केंद्र. 1,38,000 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ. नंबर प्लेट न बसवल्यास 1 जानेवारीपासून वाहनांवर होणार थेट कारवाई. रत्नागिरी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ. ज्यांनी सांभाळली सीमेची जबाबदारी त्यांचं कुटुंब आपली जबाबदारी. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचा शुभारंभ दरम्यान वक्तव्य. भोकरदनच्या तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी आंदोलन. घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे घेत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. घरकुलाच्या नादात कर्जबाजारी झालो या आशयाचे फलक घेत हे आंदोलन. कोल्हापुरातील पेठवडगावमध्ये स्ट्रॉंग रूमच्या समोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी काढले. सीसीटीव्ही कॅमेरे काढल्यानं उमेदवार आणि कार्यकर्ते आक्रमक. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जीर्ण जलवाहिनी बदलण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण. 17 प्रशासकीय विभागांचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्यानं होणार सुरळीत. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.